आता या क्षणाची एक मोठी बातमी बघूयात। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचे संकेत दिलेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। आमच्यातली वाद भांडणं छोटी आहेत पण महाराष्ट्र मोठा आहे असं राज ठाकरे म्हणतायत। एकत्र येणं राहणं कठीण नाही असं देखील राज ठाकरे म्हणतायत। महेश मांजरेकरांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरेंनी हे उत्तर दिलंय। शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकतो का असा स्पष्ट प्रश्न त्यांना विचारण्यात आला आणि मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे वाद आणि भांडणं हे क्षुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणालेत। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपण आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर यांच्यासोबत। अक्षय, आता कुठेतरी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा युतीसाठी टाळी दिली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कसं बघायचं या घडामोडींकडे? एक मोठा पर्स्पेक्टिव्ह घेऊन राज ठाकरे बोलत होते, मात्र त्यांच्या म्हणण्यातला हा देखील एक अर्थ असायला हवा की किंवा घ्यायला हवा आपण की समोरचा माणूस जो आहे तो रेडी आहे का, म्हणजे इतर पक्ष जे आहेत महाराष्ट्रातले ते रेडी आहेत का। राज ठाकरेंच्या अनेक आंदोलनांमुळे राज ठाकरे किंवा त्यांचा मनसे हा पक्ष हा नेहमी चर्चेत असतो। मुख्यतः राज ठाकरे जर त्यांनी एखादं आंदोलन घेतलं तर ते कोणत्या पक्षासोबत आहेत की नाही हे देखील पाहिलं जात नाही। मग भाजप असेल, शिवसेना, शिंदे गट असेल किंवा उद्धव ठाकरे यांचा गट असेल, ते त्यांचा जर मुद्दा असेल तर त्या मुद्द्याला घेऊन ते नेहमी आंदोलन करत असतात। म्हणजे युती आणि इतर संधी पाहत नाहीत। त्यामुळे नेहमी त्यांची जी भूमिका आहे ती सडतोड राहिलेली आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे ती कुठेही ते एक पाऊल मागे याची भूमिका त्यांची कधीही नसते। तर त्यांच्या भूमिकेला साजेशी भूमिका किंवा त्यांच्या या नेहमीच्या वेगवेगळ्या भूमिकांना सामावून घेण्याचा एखादा पक्ष प्रयत्न करतोय का, किंवा जर उद्धव ठाकरेंच्याबद्दल बोलायचं झालं तर सध्याची उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेबरोबर जर राज ठाकरेंना एकत्र यायचं असेल तर अनेक असे मुद्दे आहेत जे दोन्ही ठाकरे बंधूंमधले कळीचे मुद्दे आहेत किंवा वेगवेगळे आहेत। किंवा जर मागच्या आपल्या अगदी एका महिन्यातला विचार एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।